अध्यक्ष महोदय, विधी क्रमांक 11 चंदगड मतदारसंघातील रस्ते करण्याबाबत. अध्यक्ष महोदय, चंदगड विधानसभा मतदारसंघातील दोणगे, माणगाव, हेरे, कारडी, सावर्डे, चंदगड, हलारवाडी, मंडुरा, गडिंग्लज तालुक्यातील निलजी, जरळी, आजरा तालुक्यातील सरोळी, ऐनापूर, हरूर, गजरगाव तसेच नेसरी, डोणेवाडी यांना जोडणारा पूल 50 वर्षापासून प्रबलित आहेत. हा होणे अत्यंत आवश्यक आहे सर. त्याचबरोबर सर्व पुलाचे बांधकाम करणे खूप गरजेचे आहे. पारगड रस्ता सर 50 किलोमीटरचा गोव्याच्या पोर्टला जोडला जातो, गोव्याच्या शहराला जोडला जातो. त्यामुळे आपला उद्योगधंदे तरुणांसाठी एक रोजगार चांगला उपलब्ध होऊ शकतो सर. अध्यक्ष महोदय, चंदगड तिलारी म्हापसा अंतर 84 किलोमीटर आहे. चंदगड जांभरे म्हापसा तो पण रोड होणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे सिंधुदुर्ग पोर्टला आपला हा रस्ता जोडला जातो. त्यामुळे आपल्या चंदगड विधानसभेमध्ये उद्योगधंदे व बऱ्याच गोष्टी आपल्याला साधू शकतो. शिरोळी, तुडी, कोलिक, कुणबी, म्हापसा 70 किलोमीटरचा रोड आहे. अध्यक्ष महोदय, हा स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, तर आजपर्यंत सर अध्यक्ष महोदय हा रस्ता झालेला नाही आहे. हा कोलिकपासून फक्त गोव्याच्या हद्दीमध्ये फक्त 15 किलोमीटर रस्ता जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य आणि सीमा भाग कर्नाटक जोडला जाईल. फक्त 15 किलोमीटरचं काम होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शिरोळी, बेळगाव, पणजी 100 मार्ग बाकी आहे. 16 धनगरवाडे अध्यक्ष महोदय 16 धनगरवाडे कधी अजून तिथे काय झालेलं नाही. आमच्या पेशंटसाठी सगळ्या खूपच अवघड अवस्था आम्ही प्रत्येक मांडण्यात आलो आहे. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, वेंगुर्ला नागरवाडी रस्ता हा राज्यमार्ग 180चा असून चंदगड तालुक्यातील लांबी 43.20 किलोमीटर आहे. रस्त्याचे रुंदीकरण करणं खूप आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, राज्यमार्ग 189 घोडगेवाडी, मिरवल, पारगड, रामखोल, तेरवण, वाघोत्री राज्यमार्गाला जोडणारा रस्ता राजमार्ग 187 हा पण होणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सध्या गोवा कोकणला जोडणारे रांबोली घाट व तिलारी घाट नारदो असल्याकडे अवघड वाहतूक प्रबळ असते. सध्या रस्ता रुंदीकरण करणं खूप आवश्यक. अध्यक्ष महोदय, राजमार्ग 187 रामघाट, इसापूर, कोल्हापूर जिल्हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 75 सदर रस्त्याची लांबी 500 किलोमीटर इतकी आहे, 5 मैल इतकी आहे. सध्या रस्ता रुंदीकरण करणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न घेतो. अध्यक्ष महोदय, जिल्हा मार्ग नागातळे, कुरकुंडी, महिपाळगड, शिरोळी, तुळी रस्ता प्रमुख 68 मार्ग आहे. हा पण विषय पेंडिंग आहे. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, आणि एवढीच विनंती आहे की आपल्याला आत्ताचं मोदी साहेबांचं विकसित भारत आणि आपल्या मंत्रिमंडळ आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा विकसित महाराष्ट्राच्या संदर्भात आपण हे सर्व रस्ते होण्यामुळे आमच्या मतदारसंघातील सर्व विकास हे करणं आवश्यक आहे. आणि हे कराल काही माझा प्रश्न आणि होईल एवढी उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी जो विषय मांडला त्यात चंदगड तालुक्यातील माणगाव, गडिंग्लज, त्याचबरोबर चंदगड माणगाव, गडिंग्लज तालुक्यातील निलजी, जरळी पूल, आजरा तालुक्यातील हरूर, गजरगाव हे 4ही पूल अर्थसंकल्पामधनं ह्याची मंजुरी आहे. त्याचं आता सद्यस्थितीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे आणि लवकरच या 4ही पुलांचं काम जे आहे ते भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील दुणगे, कानडी व आजरा तालुक्यातील सरोळी, ऐनापूर तसेच नेसरी, डोणेवाडी हे पूल जे आहेत ते अध्यक्ष महोदय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. अनिल पाटील, याच्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय काम होणं अपेक्षित आहे. जिल्हा परिषदच्या याच्यावर PWD काम करू शकत नाही. त्याचबरोबर पारगड, मोर्ले, दोडामार्ग कडे जाणार रस्ता हा वन विभागाच्या परवानगीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे आणि नागपूरला हा प्रस्ताव गेलाय. या वन विभागाची परवानगी मिळाल्यावर या रस्त्याचं काम पण हाती घेण्यात येईल. त्याचबरोबर ज्या 16 धनगरवाडी याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला, तर हे सुद्धा सर्व रस्ते धनगरवाड्याला जाणारे जे आहेत हे जिल्हा परिषदेचे आहेत. त्यामुळे त्या याच्यावर पण जिल्हा परिषदेकडनं काम होणं अपेक्षित आहे. आपण त्याच्यावर PWD हे आज तरी निधी जिल्हा परिषदेचा असल्यामुळे देऊ शकत नाही. इतर जे विषय आमदार साहेबांनी मांडले त्यात चंदगड तालुक्यातील तुडिये ते कोळीक हा रस्ता इजिमा आहे, तो पण जिल्हा परिषदच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्याच्यावर पण जिल्हा परिषदकडनं काम होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर
चंदगड ते तुडे हा रस्ता काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून रुंदीकरणास सुधारण्याचे काम निधी उपलब्ध होतात आम्ही घेतोय. त्याचबरोबर निलजी शंकेश्वरचा एक विषय मांडला तर तो आधीच अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळे त्याच्यावर नवीन काही काम प्रस्तावित नाही आहे. आणि इतर पण वेंगुर्ला आंबेवाडी असेल, नागनवाडी, त्याचबरोबर रामघाट इसापूर ते कोल्हापूर हा रस्ता असेल जिल्हा हद्द. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय प्रजिमा 65 ते नागरदळे करेकुंडी आणि गारगोटी गडिंग्लज ते बेडशी हे सर्व रस्ते जे आहेत ते अध्यक्ष महोदय निधीची उपलब्धता आणि निकषानुसार त्याची उपलब्धता झाल्यावर ही कामं घेण्यात येतील. धन्यवाद. लक्षवेधी रेग्युलर सिटिंगची लक्षवेधी क्रमांक 1